माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मेळघाट संघर्ष पदयात्रेच्या 5व्या दिवशी प्रशासकीय पातळीवर मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या. मेळघाटातील प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी कडू यांनी जारीदा येथील वनविभाग कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता, ज्यानंतर अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आले. आवागड आणि बिबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या PHC बांधकामाला तातडीने मंजुरी देण्याचे आश्वासन, राणीगाव रंगुबेलीसह 5 गावांच्या पाणीपुरवठा योजनांचे मार्ग मोकळे, हत्रू आणि करंजखेड येथे नवीन वीज जोडणीला परवानगी, एकताई गावात ग्रामस्थांच्या विटा तोडणाऱ्या महिला अधिकाऱ्यावर कारवाई होणार, तसेच हत्तीमुळे नुकसान झालेल्या सोलर पॅनलची भरपाई अधिकारी देणार, राहू येथील वनमजुराचे 2009 पासूनचे प्रलंबित मानधन देण्याचा निर्णय असे महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले. या पदयात्रेत बच्चू कडू यांच्या पत्नी नैना कडू आणि मुलगा देवा कडू देखील सहभागी होऊन मेळघाटवासियांच्या हक्कासाठी लढा देत आहेत. व्याघ्र प्रकल्पाबाहेरील गावांच्या समस्यांकडे राज्य सरकारने विशेष लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी बच्चू कडू यांनी केली. पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि विजिलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।